कोल्हापूर जिल्हा मुद्रांक कार्यालयातील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सामाजिक कार्यकर्ते महेश शिवदास यांनी शासनाला थेट आरोप करत आमरण उपोषणाचा इशारा दिलाय. नेमके आरोप काय आहेत, पुरावे काय आहेत, याबाबत आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर नमस्ते सर, तुम्ही मुद्रांक कार्यालयावर जे अधिकाऱ्यांवर जे आरोप केलेत त्याचे नेमके पुरावे काय आहेत आणि आरोप नेमके काय आहेत? नमस्कार, मी महेश शिवदास, सामाजिक कार्यकर्ता. आज आपल्या कोल्हापूरमध्ये सहजिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे गारगोटीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेच्या संदर्भात एक चुकीचा दस्त झाला होता आणि त्या दस्तासंबंधित प्रशासनाकडे बऱ्याच तक्रारी झाल्या होत्या व त्या चौकशी कामी सदरचे मुद्रांक जिल्हाधिकारी जे आहेत बाबासाहेब वाघमोडे यांनी चुकीची माहिती शासनाला चुकीचा अहवाल देऊन संबंधित दुय्यम निबंधक होते व्ही कुंभार यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी न करता शासनाचा मुद्रांक शुल्क कमी कसं होईल, महसुलात तूट कशी होईल त्या पद्धतीत खोटी माहिती शासनाला दिली आणि त्याबद्दल खोटा अहवाल दिल्याने कुठलीही कारवाई त्याच्यावर झालेली नाही. त्याच पद्धतीत त्यांच्या ऑफिसमध्ये म्हणजे त्यांच्या स्वतःच्या अधिकार कक्षेत असलेले अभिनिर्णय जे प्रकरणं जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मुद्रांक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मुद्रांक शुल्क कमी करून त्याच्यासुद्धा गैरव्यवहार केलेला आहे. त्याचप्रमाणे चुकीचे मुद्रांक शुल्क जे कमी भरलेले असतात त्याच्यामध्ये तडजोडीच्या प्रकरणात सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीचाच मुद्रांक शुल्क कसं कमी शासनाला जाईल आणि स्वतःचा आर्थिक फायदा कसा होईल ते सुद्धा बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे आपले इचलकरंजीचे किंवा तुमचे करवीरचे इथले जे दुय्यम निबंधक कार्यालय आहेत जे सोशिबीकरणाची कामं असतात, निविदा असतात, त्या निविदामध्ये सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. या प्रकरणाबाबत मी माहिती अधिकार कायद्याने वेळ तिथं माहिती अधिकार अर्ज त्यांना दिले होते, त्यामध्ये काहीतरी तक्रार करून गो बॅक माझ्या अर्जाला त्यांनी केलेला आहे. या सगळ्यांचाच विचार करून आज मी शासनाला माननीय मुख्यमंत्री किंवा महसूल मंत्री यांना मध्यंतरी सुमोटो कारवाई करा या पद्धतीत सुद्धा आपल्या मीडियामार्फत मी आवाज उठवला होता, पण त्याची शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे आज 6 जुलैपासून मी आमरण उपोषण आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर केलेलं आहे. आता यामध्ये आता कशा पद्धतीने शासन कारवाई करते हेच मला बघायचं आहे आणि त्या पद्धतीने माझा शेवटच्या श्वासापर्यंत माझा हा लढा चालू राहणार. अच्छा, आता तुम्ही इतके गंभीर आरोप केलेत, तुमच्या अंदाजानुसार किती गैरव्यवहार झाले असं वाटतंय? आता संबंधित जागा जी आहे गारगोटीमधील साधारण तिथं 25-30 वर्ष झालं की सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह आहे, परंतु तिथे आज संबंधित दस्तात आपण बघत असाल की ती इमारत पड नोंद असताना सुद्धा कोणताही मुद्रांक शुल्क इमारत पडचा न घेता मुद्रांक तिथं बुडवलेला आहे. अशा पद्धतीचा तिथला घोटाळा हा लाखो रुपयाचा भ्रष्टाचार इथं ह्या मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडेने केलेला आहे. अच्छा, तर आता तुम्ही इतकं मोठं आमरण उपोषण केलेलं आहे, पुरावेही तुमच्याकडे आहेत, पण शासनानं जर याची दखल घेतली नाही तर तुमचा पुढचा इशारा काय असणार आहे? आता प्राणांतिक उपोषणाचा मी मार्ग निवडलेलाच आहे. आता बघू इथून पुढे कसं काही शासन दखल घेते. आज पहिला दिवसच आहे उपोषणाचा. आता पुढे जशा नाट्यमय कशा घडामोडी घडत आहेत त्याच्यावर मी माझे पुढचे पाऊलच ठेवणार आहे.